पाठीमागे उभा राहिलेला आहे। घोडेगावची पाणी योजना तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घोडेगाव मध्ये येऊन आपल्याला मंजुरीचं पत्र दिलेलं आहे। 1 वर्षापूर्वीच ही योजना पूर्ण व्हायला पाहिजे। टँकचं पूर्ण काम झालेलं आहे। टँकच्या मधोमध ती इमारत पडकळीत झालेली होती, ती तशीच अजून उभी आहे। फक्त ती इमारत खाली पाडली जात नाही, त्याच्यामुळे टँकचं काम होऊ शकत नाही, म्हणून पाणी योजना ही आदानकरी राहिलेली आहे। अशा अनेक योजना आहेत, रस्ते आहेत, पण तुम्ही धीर धरणारा माणूस, धीर धरून मी ही तालुक्याची नाव योग्य वळणावरती नेल्याशिवाय सुस्त बसणार नाही, त्याही मी आपल्याला सांगू इच्छितो। फक्त कार्यकर्त्यांना विनंती आहे की हा सगळा विचार तुम्ही जरूर केला पाहिजे। कशा करता आपल्याला सत्ता पाहिजे किंवा हे पद पाहिजे किंवा आपला काय विचार चालू आहे, विचार एकच आहे, पाटपाण्याचं नियोजन आपल्या तालुक्याचं